तर इथे बघा आज आपण बनवणार आहोत चिकन थाली। तर मी ना इथे चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, गावठी चिकन आहे। तर चिकन आहे ना स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि मी ना त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे। तर आपल्याला ह्याला मॅरिनेट करायचं आहे, पण त्याआधी आपण ही सगळी तयारी केली आहे, म्हणून मी हे थोडं मिक्स नाही केलंय। तर ठीक आहे। इकडे बघा मी ना बारीक कांदा आहे ना चिरून घेतलेला आहे आणि इथे ना अद्रक थोडी ग्रेड करून घेतलेली आहे। तर हे ना आपल्याला थोडासा कांदा घेतला आहे ना आणि अद्रक हे ना आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं जे हे रेसिपी आहे म्हणजे बाकीचे जे हे इन्ग्रेडियंट आहे ना लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, कांदा इथे आहे हे टोमॅटो आणि हे जे खडा मसाला जो आहे जो मी दरदरा वाटून ठेवलेला आहे, तीळ आणि पप्पी सीड्स म्हणजे की खसखस। तर ह्या सर्व इन्ग्रेडियंट ना आपल्याला छान अशा आहे ना फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याला छान असं वाटून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती। आणि पुढे काय अजून रेसिपी असेल ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आजची रेसिपी स्पेशल चिकन थाली। तर इथे ना मी कुकर ठेवलंय आणि तेल तापत ठेवलेलं आहे। आता तेल तापल्यावरती आहे ना आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे थोडासा कांदा आणि अद्रक। तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट टाकायची ते सुद्धा तुम्ही अशीच टाकू शकता। असं फ्राय करून घेऊया। त्याचा आपल्याला थोडासा रंग चेंज होऊन द्यायचा आहे। तर इथे बघा छान असा आपला कांदा फ्राय झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये हे सोडणार आहोत। हे जे मीठ टाकलंय ना म्हणून याला थोडं पाणी सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण ह्याला ना छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याचं पाणी सुटून देऊया। नंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत आणि त्यामध्ये ना आपण थोडंसं वाटलेलं खोबरं जे मी वाटूनच ठेवलेलं असतं ते सुद्धा मी टाकणार आहे, म्हणजे नुसतं खोबऱ्याचं वाटण। इथे मी ना थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे। हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब। कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर तुम्ही बघितलास मी अर्धी रेसिपी तर तुम्हाला दाखवली आहे फ्रेंड्स। तर पुढची पण रेसिपी तुम्ही कंटिन्यू बघा, प्लीज स्किप नका करू, पूर्ण रेसिपी बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा। तर बघा आपलं छान असं चिकन शिजवून झालेलं आहे। बघा मी एकच शिट्टी दिली आहे आणि खूप छान असं आपलं शिजून झालेलं आहे। तर आता आपण आहे ना वाटणची तयारी करणार आहोत। आता मी इथे ना कढई ठेवली आहे आणि गॅस लावून घेणार आहोत। आता मी ना कढईमध्ये थोडं तेल टाकणार आहे। आता मी ना यामध्ये टाकणार आहे कांदा। कांदा आपल्याला पहिला सर्वात प्रथम आहे ना फ्राय करून घ्यायचा चांगला। मी सगळंच टाकणार आहे, कांदा, लसूण आणि अद्रक आणि मिरची मी सगळं एकत्रच टाकून देणार आहे। आता आपण याला ना छान असा रंग म्हणजे रंग बदलेपर्यंत आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचं आहे।
आता इथे हे खसखस, तीळ आणि जे आपण खडा मसाल्याचा दरदरा वाटून घेतलेला आहे ना, ते आपण टाकणार आहोत. ते पण आपण फ्राय करणार आहोत. कांद्याचा रंग असा छान बदलला आहे. आता मी यामध्ये सोडते टोमॅटो. आता हा आहे ना नरम होईपर्यंत आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा, कारण कांदा आपला छान असा फ्राय झालेला आहे. पण आपल्याला ह्याच्यामध्येच हा चांगला नरम करून घ्यायचा आहे, टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये कांदा. तर बघा, आणि सगळं एकजीव पण करून घ्यायचं आहे, कारण की एकजीव करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल मी ह्यामध्ये खोबरं नाही टाकलं, तर हो, मी खोबरं नाही टाकलं, कारण की ऑलरेडी मी खोबऱ्याचं वाटण करून ठेवलेलं आहे. तर हे खोबऱ्याचं वाटणच आपण टाकणार आहोत. तर हे बघा, मी छान असं आहे ना भाजून, आणि हे मी ना प्रिपरेशन अगोदरच करून ठेवते, जेणेकरून आता कसं माझं वाटण संपलेलं होतं, म्हणून मी माझं ते प्रिपेअर नव्हतं, तर म्हणून मी आता हे वाटण बनवून घेते आणि हे एक आता वेगळ्या पद्धतीने बनवते. तर आता आपण ह्याला आहे ना बघा, मी थोडं साईडने क्लीन करून घेतलं आहे. मला असं हातोहात क्लीन केलेलं आवडतं, तर मी असं क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता मी ना ह्याला छान असं बघा फ्राय केलं आहे. आता मी ना ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ हे टाकतेच. तर मी ना ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून घेणार आहे, कारण मग आपण नंतर जेव्हा भाजी टाकू ना, भाजीमध्ये आपण थोडं कमी मीठ टाकू. हे बघा, तर बघा आता मी ह्याला ना इतकंच शिजवणार आहे. आता ह्याला मी ना गॅस बंद करते आणि आपण ह्याला ना थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया, कारण कढई गरम आहे, तर मी ह्यातलं काढणार नाही कढईमधून. जेवढं गरम आहे कढई तेवढ्यामध्ये ते चांगलं अजून शिजून जाईल. आणि ह्यामध्ये ना पाणी आपल्याला पूर्ण आटवायचं नाही, कारण की टोमॅटोचं पाणी आहे आणि त्याचं मॉइश्चर संपलं नाही पाहिजे म्हणून. तर आपण बाकीचं आता पुढचं मी तयारी करते, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, मी आता इथे ना सर्व जे मिश्रण आपण आता गरम भात म्हणजे फ्राय करून काढलं आहे ना, ते आता मी वाटून घेणार आहे. चला तर, अशी फाईन पेस्ट करून घ्यायची. तर कढई आपली छान अशी गरम झालेली आहे. तर ना फ्रेंड्स, आता तेल छान तापलं आहे. आता आपण ह्यामध्ये ना लाल मसाला आपण टाकणार आहोत, आणि लाल मसाला आपल्याला ना तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. ते इथे बघू शकता, आणि मसाला आपला जळालाही नाही पाहिजे असं आपल्याला फ्राय करायचं आहे. तर इथे बघा, छान असा मसाला आपला फ्राय होतो आहे. आता मी ह्यामध्ये टाकणार आहे वाटण, जे आपण वाटून घेतलं आहे ते. तर तुम्हाला जशी थिक ग्रेव्ही हवी असेल ना, तसं तुम्हाला घ्या. म्हणजे जसं तुम्हाला सुक्या मटणसाठी वाटण हवं असेल, किंवा सुक्या मटणसाठी थोडी ग्रेव्ही हवी असेल ना, तर तुम्ही ग्रेव्ही घेऊ शकता. इथे थोडंसं साईडला आहे ना डुग्गूचा आवाज येत असेल तर प्लीज अवॉइड करा फ्रेंड्स. तर मी व्हॉईस रेकॉर्डिंग करत असताना त्याचं बडबड चालू असते काय ना काय. तर इथे ना मी थोडंसं आहे ना खोबऱ्याचं वाटणसुद्धा टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि छान असं बघा, किती छान असं मिक्स झालं आहे सगळं वाटण वगैरे. आणि कलर आणि एकदम असं छान कलर आणि टेक्स्चर दिसतो आहे ना, की तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर एकदम थिक झालं आहे फ्रेंड्स. आता मी याला झाकण लावून ठेवते. आता मी याला झाकण लावून ठेवलं आहे. त्याला ना तेल सुटेपर्यंत आपल्याला छान वाटण आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, मी झाकण काढलं आहे आणि वाटणला बघा किती छान असं तेल सुटलं आहे साईडने. मी पुन्हा एकदा असं खालीवर मिक्स करून घेईल आणि नंतर पुन्हा एकदा थोडंसं झाकण लावून ठेवणार आहे.
आता तुम्ही इथे बघू शकता वाटण आपलं छान असं शिजलेलं आहे. तर यातलं थोडंसं वाटण आहे ना मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे रस्सा करण्यासाठी. तर इथे बघा मी आहे ना आता सर्व चिकनचे तुकडे म्हणजे चिकनचे जे पीस आहेत ना त्याचे फक्त चिकनचे पीसच टाकून घेणार आहे आणि छान असं एकजीव करून आता फ्रेंड्स तुम्ही ते पाहू शकता मी सर्व चिकन आहे ना म्हणजे वाटणमध्ये टाकून घेतलं आहे आणि आता आपण याला छान असं एकजीव करून घेणार आहोत. आणि मी ना त्याचा जो सुका म्हणजे फिक्का जो रस्सा होता ना तो साईडला ठेवला आहे. तर तेसुद्धा कसं करायचं मी तुम्हाला रस्सा तेसुद्धा पुढे दाखवते. यामध्ये ना मी थोडं मीठ टाकून घेतलं कारण वाटणमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं. परत फोडणीला चिकन घालताना तेव्हासुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं. म्हणून आता किंचितच टाकलं. तर इथे बघा मी आहे ना छान असं कसुरी मेथीसुद्धा टाकली आणि थोडासा फिक्का रस्सा टाकला आहे आणि आता आपण छान याला एकजीव असं करून घेऊयात. बघा इथे आणि आहे ना आता आपण ह्याच्यावरती ना थोडंसं एक वाफ काढूया. तर इथे बघा मी आहे ना रस्सा कसा बनवतो ना ह्याचा व्हिडिओ थोडा स्किप झाला माझ्याकडनं. तर एका साईडला आहे ना आपलं सुक्कं चिकन आणि रस्सा हा होतोय गॅसवर. चला तर आपण आता थाली तयार करायला सुरुवात करूया. तर इथे ना मी टोमॅटोचे स्लाईस घेतले आहेत. त्यानंतर मी इथे घेणार आहे सुक्कं चिकन. त्याच्यानंतर मी इथे ना ही सोलकढी घेतली आहे, जी सोलकढीसुद्धा मी घरी बनवली. हा आहे रस्सा चिकनचा आणि मी चपाती ठेवली आहे आणि थोडासा एक भात असं म्हणजे मी दाखवला आहे. तर ही आहे माझी चिकन थाली. तर तुम्हाला माझी चिकन थाली कशी वाटली हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा. छान छान कमेंट करा आणि फ्रेंड्स आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी चिकन थाली कशी वाटली. तुम्हीसुद्धा ही चिकन थाली बनवून बघा. चला तर मग असाच एक व्हिडिओ घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.